विषय इतिहास TYBA S4. आपल्या पेपरचं नाव आहे 20व्या शतकातील आशियाचा इतिहास. आज आपण सेकंड टर्मचा सिलेबस समजवून घेणार आहोत. फर्स्ट टर्मचा सिलेबस आपण अगोदरच पाहिलेला आहे. तुम्हाला जर तो समजवून घ्यायचा असेल, पाहायचा असेल तर आय बटनवर चेक करा, तुम्हाला तिथे व्हिडिओ फर्स्ट टर्मचा मिळेल. आता आपला जो सेकंड टर्मचा सिलेबस आहे त्याच्यामधील जे पहिलं प्रकरण आहे, जे त्याचं नाव आहे तुर्कस्थान, म्हणजे 6वं प्रकरण. पाचवं प्रकरण आपल्याला 5पर्यंतची प्रकरणं फर्स्ट टर्मला झालेली आहेत. आता या तुर्कस्थान या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 2 सब टॉपिक आहेत. पहिला आहे पहिले महायुद्ध आणि तुर्कस्थान. दुसरा आहे केमाल पाशा आणि त्याच्या सुधारणा. आता या प्रकरणामध्ये आपल्याला तुर्कस्थानचा इतिहास समजून घ्यायचा आहे. आधुनिक तुर्कस्थानची निर्मिती होण्यापूर्वी तुर्कस्थानमध्ये ॲटोमन सुलतानशाही अस्तित्वात होती. ती कशा पद्धतीने होती हे समजावून घ्यायचं आहे. तसेच याच कालखंडामध्ये तुर्कस्थानचा विकास फारसा घडून आलेला नाही. तसेच पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानचा पराभव झाल्यामुळे देखील तेथील राजकीय अस्थिरता कशी वाढीस लागली, त्यातून अनियंत्रित व जुलमी अशा ॲटोमन सुलतानशाही विरोधातील असंतोष तीव्र बनला आणि ॲटोमन सुलतानशाहीचा शेवट घडून आला, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तुर्कस्थानच्या आधुनिकीकरणास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तुर्कस्थानचे नेतृत्व केमाल पाशा यांच्याकडे आले. त्यास जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. खलिफा पदाचे विसर्जन करत त्याने क्रांतिकारक पाऊल उचलले. तुर्कस्थानमध्ये राजकीय आणि आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यावर केमाल पाशाने भर दिलेला होता. बिकट आर्थिक परिस्थितीमधून तुर्कस्थानला बाहेर काढण्यात केमाल पाशाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशात आपली हुकुमशाही निर्माण करून सर्व सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतली. तुर्कस्थानमध्ये त्याने नवीन राष्ट्र निर्माण केले व देशास राजकीय स्थैर्य प्राप्त करून दिले. त्यामुळे या सर्व घटकांच्या आधारे आपल्याला तुर्कस्थानचा इतिहास समजून घ्यायचा आहे. आपलं प्रकरण पुढचं आहे इस्राईल. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे जिहानिस्ट चळवळ. दुसरा आहे बाल्फोर जाहीरनामा. तिसरा आहे ब्रिटिश मॅडेट. चौथा आहे पील आयोग. पुढील आहे लंडनमधील गोलमेज परिषद. पुढील आहे इस्राईलची निर्मिती. असे एकूण याच्यामध्ये 6 सब टॉपिक आहेत. आता बघा, पश्चिम आशियाई क्षेत्रात इस्राईल या ज्यू किंवा यहुदी वंशीयांच्या राष्ट्राची झालेली स्थापना ही घटना जगाच्या इतिहास अभूतपूर्व अशी मानली जाते. भूप्रदेशाचा अभाव असूनही केवळ वांशिकतेच्या आधारावर जगातील विविध प्रदेशात विखुरलेल्या यहुदींनी एक उत्कट राष्ट्रवादाची प्रचिती दिली. पॅलेस्टाईनच्या प्रदेशात स्थलांतर करून आलेल्या यहुदींचे तेथील अरबांसोबत सुरुवातीपासून तणावपूर्ण संबंध होते. 1923च्या लॉसेन तहानुसार पॅलेस्टाईनचा प्रदेश ब्रिटिश सरकारकडे समादेशित प्रदेश म्हणून सुपूर्द करण्यात आलेला होता. मात्र तेथील अरब आणि यहुदी यांच्यातील कलह ब्रिटिश सरकार देखील सोडवू शकले नव्हते. किंबहुना ब्रिटिश सरकारने अरब व यहुदींमध्ये समन्वय साधण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न त्यावेळी अपयशी ठरले. या संघर्षास पश्चिम आशियातील अरब राष्ट्रांचा पॅलेस्टाईनमधील अरबांना पाठिंबा होता, तर यहुदी लोकांना पाठिंबा देणारे यहुदी युरोपातील वेगवेगळ्या देशात विखुरले गेले होते. दुसऱ्या महायुद्धकाळात जर्मनीत हिटलरने यहुदींवर जो अत्याचार केला, त्यातून यहुदींच्या पॅलेस्टाईनमधील स्थलांतरणात अतिशय वाढ झाली. तसेच यहुदींचे एक राष्ट्र असावे, स्वतंत्र राष्ट्र असावे अशी सहानुभूतीदर्शक प्रतिक्रिया युरोपमध्ये उमटली गेली. जिहानिस्ट चळवळ व त्या चळवळीचा परिणाम म्हणून 1948मध्ये इस्राईल राष्ट्राची निर्मिती झाली. ही घटना केवळ पश्चिम आशियाच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासावर परिणाम करणारी ठरली. पश्चिम आशियात सर्व अरब राष्ट्रे मुस्लिम किंवा इस्लाम धर्माची असल्याने त्यांच्या रूढी परंपरा खूप भिन्न होत्या, परंतु इस्राईल राष्ट्रामध्ये सर्व वैशिष्ट्ये वेगळी होती. त्यामुळे जगात हे इस्राईल राष्ट्र अलिप्त व एकाकी पडलेले होते. परंतु इतर पाश्चात्य राष्ट्रांच्या मदतीवर या राष्ट्राने भरीव अशी कामगिरी केलेली होती. इस्राईल राज्याच्या निर्मितीत जिहानिस्ट चळवळीने महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
या चळवळीने संपूर्ण जगामध्ये विखुरलेल्या यहुदी लोकांना एकत्र संघटित करून स्वतंत्र व सार्वभौमत्व राज्याची निर्मिती केली. तसेच संपूर्ण जगातील यहुदींना नवीन राज्यात कायमच्या वास्तव्यासाठी यावे असे आवाहन केले. अशा प्रकारे आपल्याला इस्राईल या देशाची माहिती या प्रकरणामध्ये पाहायची आहे. आपलं पुढचं प्रकरण आहे अरब इस्राईल संघर्ष. पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये अरब इस्राईल संघर्षाची पार्श्वभूमी. पुढचा आहे 1948चा संघर्ष. पुढचा आहे 1956चा संघर्ष. पुढचा आहे 1967चा अरब इस्राईल संघर्ष. 1973चा अरब इस्राईल संघर्ष. आता बघा, आपल्याला या पूर्ण प्रकरणामध्ये आणि शेवटचा सब पॉईंट आहे अरब राष्ट्रवादाचा उदय. आता या प्रकरणाच्या नावावरूनच आपल्या लक्षात येतंय की अरब आणि इस्राईल या देशांचे संघर्ष कसे झाले, कधी कुठल्या साली झाले, त्या संघर्षाची नेमकी कारणं काय होती, सगळे आपल्याला या प्रकरणामध्ये समजवून घ्यायचे. कारण दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जगाच्या इतिहासात ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे अरब इस्राईल संघर्ष होय. कारण या संघर्षाचे पडसाद केवळ पश्चिम आशियातच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासावर पडलेले दिसतात. तसेच या संघर्षामुळे शीतयुद्धाची तीव्रता अधिक वाढीस लागली. 1948 पासून ते 1973 पर्यंत अरब राष्ट्र आणि इस्राईल यात संघर्षाचे अनेक प्रसंग उद्भवले. इस्राईलच्या निर्मितीद्वारे या संघर्षाचे मूळ रोवले गेलेले दिसून येते. अरब आणि इस्राईल यांच्यात 1948, 1956, 1967 आणि 1973 असे जे 4 संघर्ष झाले आहेत त्या संघर्षांचा आपल्याला येथे अभ्यास करायचा आहे. या संघर्षात अमेरिकेने नेहमीच इस्राईलचीच बाजू घेतलेली दिसते. इस्राईलला शस्त्रास्त्रांची मदत करून अरब राष्ट्रांना शह देण्याचा प्रयत्न अमेरिकेने केलेला होता, तर सोव्हिएट रशियाने अरब राष्ट्रांना सहकार्य केले. त्यामुळे अरब इस्राईल संघर्षास वेगळीच दिशा प्राप्त झाली. सुएझ कालव्याचा पेच प्रसंग तसेच जनरल नासेर यांची भूमिका या संघर्षास खतबहाली घालण्याचे काम केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रयत्नांमुळे या संघर्षास वेळोवेळी स्थगिती मिळाली, मात्र त्याचे पूर्णपणे उच्चाटन होऊ शकले नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक घटक म्हणून अरब इस्राईल संघर्षास महत्त्व आहे. त्यामुळे आपण या प्रकरणात अरब इस्राईल संघर्ष समजावून घेणार आहोत. आपलं पुढचं प्रकरण आहे सौदी अरेबिया. आता याच्यामध्ये एकूण 4 सबटॉपिक आहेत. पहिला आहे वहाबी चळवळ. दुसरा आहे इब्न सौदची भूमिका. पुढचा आहे सौदी अरेबियाचे परराष्ट्रीय धोरण. पुढचा आहे सौदी अरेबियातील आर्थिक स्थिती. आता या सौदी अरेबियाचा अभ्यास आपण नावावरूनच लक्षात येतोय की या प्रकरणामध्ये करणार आहोत. आता सौदी अरेबियाचा विस्तार जवळजवळ आपल्या भारत देशा एवढाच आहे किंवा अमेरिकेच्या 1/3 एवढा आहे. तेथील जमिनीखालचे कच्च्या तेलाचे साठे जगातील सर्वात मोठे असले तरी अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा प्रदेश अतिशय मागासलेला व अविकसित होता. या प्रदेशातील रहिवाशांना शेतीयोग्य जमीन, पाणी यांच्या अभावी आपली उपजीविका करण्यासाठी अतिशय कष्ट करावे लागत असे. 8व्या-9व्या शतकात इस्लामाचा उत्तरेच्या दिशेने प्रसार झाल्यानंतर सौदी अरेबिया पश्चिम आशियातील अन्य अरबी प्रदेशांपासून जवळजवळ 1000 वर्षांपर्यंत वेगळा पडलेला होता. सिरिया व इराक या प्रदेशात अरबी संस्कृतीचा जो विकास झाला त्याचा थोडासाही परिणाम सौदी अरेबियावर झालेला नाही. इसवी सन 1517 नंतर हा प्रदेश ऑटोमन साम्राज्यात सामील झाला तरी या प्रदेशावर आपले प्रशासकीय नियंत्रण प्रस्थापित होऊ शकले नाही. कालांतराने 18व्या शतकाच्या सुरुवातीला महमद इब्न अब्दुल वहाब या धर्मसुधारकाने या प्रदेशातील एक महत्त्वाचा नेता महमद इब्न सौद याच्या साहाय्याने येथील जनतेवर आपला प्रभाव पाडला. अब्दुल वहाबच्या मार्गदर्शनाखाली
इब्न सौदी यांनी मध्य व पूर्व अरबस्थानात आपले वर्चस्व स्थापन केले. त्यामुळे वहाबी चळवळ, इब्न सौद यांची भूमिका व सौदी अरबचे परकीय धोरण याविषयी सविस्तर माहिती आपण या प्रकरणात समजावून घेणार आहोत. प्रकरण शेवटचं आहे, त्याचं नाव आहे आग्नेय आशिया. आता यामध्ये पहिला पॉईंट आहे इंडोनेशिया, दुसरा आहे व्हिएतनाम, तिसरा आहे आशियन संघटना आणि चौथा आहे आग्नेय आशिया संदर्भात भारताचे धोरण. आता या प्रकरणामध्ये आपण 20व्या शतकाच्या प्रारंभापासून आग्नेय या आशियामध्ये वसाहतवादास सुरुवात झालेली दिसून येते हे समजावून घेणार आहोत. परंतु त्यास विरोध दर्शविणाऱ्या काही देशस्थ सत्तांही उदयास आलेल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान युरोपियन वसाहतवादाला हादरा बसला आणि युद्ध समाप्तीनंतर काही वर्षातच युरोपियन वसाहती नामशेष होऊन आग्नेय आशियात नवीन स्वतंत्र राष्ट्रे उदयाला आली. युरोपियन वसाहतीचे निरसहतीकरण झाल्याने 20व्या शतकाचा उत्तरार्ध हा आग्नेय आशियाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ ठरला. आग्नेय आशियाई राष्ट्रात विशेष महत्त्वाची राष्ट्रे म्हणजे इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, ब्रह्मदेश, थायलंड, फिलिपाईन्स व मलाया हे देश होते. इंडोनेशियामध्ये डचांचे वर्चस्व प्रस्थापित होते, तर व्हिएतनाममध्ये फ्रेंचांचे वर्चस्व होते. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर या देशांमध्ये नव्या संघर्षाची सुरुवात झाली. इंडोनेशिया देशाने ब्रिटिश व डच सत्तेविरोधी संघर्षात्मक पाऊल उचलले. या संघर्षामधून इंडोनेशियामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला. कालांतराने इंडोनेशियामध्ये ब्रिटिश सत्तेचे पाऊल उचलले, परंतु त्याच्याही विरोधात इंडोनेशिया देशात स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू झाला. या इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळाले. इंडोनेशियाप्रमाणेच व्हिएतनाममध्येही स्वातंत्र्य चळवळीला वेग आला. या देशामध्ये फ्रेंच सत्तेचे वर्चस्व होते, त्यामुळे व्हिएतनाम देशातील जनता फ्रेंच शासनाखाली असंतुष्ट होती. यातून व्हिएतनाममध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला. यामुळे या स्वातंत्र्य चळवळीचा फ्रेंच अधिसत्तेला हादरा बसला. व्हिएतनाममध्ये जी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व्हिएत मिन संघटना स्थापन झाली होती, तिचे मुख्य उद्दिष्ट पूर्णतः स्वातंत्र्यप्राप्ती हे होते. कालांतराने स्वातंत्र्यप्राप्ती झाली, परंतु व्हिएतनामचे विभाजन झाले व त्यामध्ये फ्रेंच आणि अमेरिका देशांचा समावेश झाला. जिनेव्हा परिषद, पॅरिस वाटाघाटी अंतर्गत व्हिएतनामचे एकीकरण करण्यात आले. याच काळात आशियन संघटना स्थापित झाली. ही संघटना 10 स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे. या संघटनेचा मुख्य उद्देश संघटित देशांचा आर्थिक विकास साध्य करणे हा होय. आग्नेय आशिया देशांमध्ये आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करण्या हेतूने भारताने परराष्ट्रीय धोरण आखले व त्यातून भारताचा इंडोनेशिया, व्हिएतनाम व आशियन संघटनेशी आर्थिक, व्यावहारिक, औद्योगिक संबंध प्रस्थापित झाला. या सर्व घटनांविषयी सविस्तर माहिती आपण या प्रकरणामध्ये समजावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड टर्मसाठी ही एकूण 5 प्रकरणं आहेत. आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात केल्यानंतर डिटेल्समध्ये सगळं अभ्यास व्यवस्थित समजून घेणार आहोत. धन्यवाद.